सावकार दयानंद नावाचा सावकार राहत होता. विपुल संपत्ती, भार्या पतिव्रता सुंदर, भार्या सुंदर, विपुलता, जमीन जुमला, घर दार, शेती वाडी, नौकर चाकर, सोयरे धैर्य, सेवक गण, गावातले सगळे लोक मान द्यायचे. पिढ्या सावकारी, पिढ्या सावकारी. आणि एवढंच नाही, धर्मकर्माबद्दल आवड. आणि या सगळ्याला त्याची भार्या पण तशीच होती, सरस्वती. ती नावाप्रमाणेच होती. नावाप्रमाणेच शालीनता, धर्मपरायण, पतीच्या पावलावर पाऊल घेऊन चालणारी, पतीने जे म्हणताय ते ऐकणारी विपुलता. त्याला म्हणतात पतिव्रता. आता पतिव्रता मिळते का हो पाहायला? पतिव्रता हा शब्द जो आहे हा मिळतो का पाहायला? आपल्या नवऱ्याला डायबिटीज आहे हे माहीत असताना त्याच्या समोर बसून गाजराचा लुसलुशीत गोड शिरा खाणारी बायको काही कमी नाही. त्याच्यासमोर तो काय आहे, माझ्यासमोर मला किती आवडते तुला माहित आहे, तू माझ्यासमोर डॉक्टरने सांगितलं आहे तुम्हाला खायचं नाही, तुम्ही फक्त पहा मी कशी खाते. याला पतिव्रता म्हणतात तर त्याची कुसळ कारण म्हणतात. आमचे गुरुजी विनायक भागवत काशी बनारसचे, त्यांनी पतिव्रतेचं लक्षण एका निर्जीव वस्तूत सांगितलं. एका निर्जीव वस्तूत सांगितलं, सजीव वस्तूत नाही. त्यांना रस्त्यावर चालणारी एक सायकल दिसली. आता सायकली दिसत नाही बरं, नाहीतर एक काळ होता की सायकल घरात आणल्यानंतर 10 लोक येऊन पाहायचे, बापरे नवीन सायकल घेतली वाटतं, त्याची घंटी वाजवून वगैरे अगदी त्याला हार गिर लावून वगैरे अगदी सगळे त्याचं कौतुक व्हायचं. तो काळ गेला, तो काळ गेला. सदा हस्तयो दत्त हस्तास्वभर्तृ, सदा हस्तयो दत्त हस्तास्वभर्तृ, पदाभाविता इष्ट सिद्धिर्विदन्ते, स्वयंभूस्थिता स्वामिने दत्तभीमा, सती वास्ति लोके त्रयाश्चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे सायकल. आमच्या गुरुजींचे गुरुजी, आमचे गुरुजी म्हणजे दादाबुवा दिवस कीर्तनालंकार वैकुंठवासी झाले. त्यांचे गुरुजी विनायक भागवत, ते रोज सकाळी उठल्यानंतर हातामध्ये रांगोळी घ्यायचे, आणि रांगोळी घेऊन एक श्लोक लिहायचे. जो आठवला तो श्लोक लिहायचा आणि त्या एका श्लोकावर दिवसभर कीर्तन करायचे. एका श्लोकावर काय ज्ञान असेल, तो काळच ज्ञानी होता. सारखं वाचन. एखादा सुभाषित लिहिलं की त्या सुभाषितवर दिवसभर एकाच सुभाषितवर कीर्तन. आजचं सुभाषित उद्या घ्यायचं नाही. अशी त्यांची ख्याती. त्यांनी पतिव्रतेचं लक्षण एका सायकलीमध्ये त्यांना दिसलं. सदा हस्तयो दत्त हस्तास्वभर्तृ. आता तुम्ही कल्पना करा, तुमच्या हातामध्ये सायकल आहे, तुम्ही रस्त्याने जात आहात. मी असं धरून चालतो की इथे सगळ्यांनी सायकल चालवली असावी एके काळामध्ये.
बसलाय सायकल चालवण्याकरता, त्याच्या हातामध्ये हात दिले तरी सदा हस्तयो दत्त हस्ता स्वभर्ग पदाघातिता इष्ट सिद्धी विदते. तो जो मालक आहे वरती बसलेला सायकलवर, तो सायकल पुढे जावी म्हणून पायडलवर पाय घालतो, पायडलवर पाय घालतो. त्या सायकलीच्या लक्षात असं येते की माझ्या पतिराजाला, म्हणजे तो मालक बसलाय वरती, माझ्या पतिराजाला काय अपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे. पायडलवर लाट घातली म्हणजे त्याला कळतं की काय अपेक्षित आहे. पूर्वीचा काळ, पूर्वी लत्ता प्रहार घरात व्हायचा आणि ती म्हणायची यांना अपेक्षित काय आहे, तसं ती घरात वागायची. आता हीच लत्ता प्रहार देते, कुंडली वरदा. माझ्या मालकांना, माझ्या पतिराजांना काय पाहिजे हे जाणून ती सायकल जोराने धावायला लागते. बरं, तिचं आपल्या पतिराजांवर किती प्रेम आहे. स्वयंभूस्थिता, स्वतः जमिनीवर चालते. स्वयंभूस्थिता स्वामीने दत्तपीठा, स्वतः जमिनीवर चालते आणि आपल्या पतिराजाला आपल्या गोरख्यावर म्हणजे डोक्यावर बसवते. सती वास्ती डोके चक्र करते. पहा, हे पतिव्रतेचं लक्षण एका निर्जीव सायकलीमध्ये दिसलं, पण त्या काळच्या पतिव्रता होते. आमचे कीर्तनालंकार अध्वर्यू, वारकरी समाजाचे श्रेष्ठत्व असणारे धुंदा महाराज देगलूरकर, ज्या वेळेला त्यांचा प्राण गेला, ही बातमी मुंबईमध्ये पोहोचली. त्यांची पत्नी हातामध्ये चहाचा कप होता, पहिला घोट घेणार, बातमी जशी आली तशी हातातली कंबशी गळून पडली आणि यांचाही प्राण गेला. याला म्हणतात पतिव्रतेचं लक्षण. इतकी त्यांच्याशी तादात्म्य वृत्ती त्यांची होती. विषय फार वेगळा आहे सतीचा. नंतर सतीची चाल निर्माण झाली, पण पहिले त्या आपल्या बालकाविषयी त्यांच्या मनामध्ये इतकी आत्मीयता होती, इतकी आत्मीयता होती की कशाची भीतीच वाटत नव्हती. स्वतःला दग्ध करून घेणाऱ्या स्त्रिया होत्या, भीतीच नाही. माणसाच्या भीतीचं अत्युच्च शिखर ज्यावेळेला मनुष्य ओलांडतो ना, तेव्हा त्या गोष्टीची भीती वाटत नाही. म्हणून तर गळफास लावतात, म्हणून तर आत्महत्या होते. तुम्ही आम्ही बरोबर पाहावर पाण्याच्या समोर 10 बार हात मागे, पण ज्या वेळेला मनाची अवस्था त्या ठिकाणी पोहोचली असते, त्यावेळेला पाणी दिसत नाही, अग्नी दिसत नाही, काही दिसत नाही. वरच्या बिल्डिंगवरून उडी मारायला कमी करत नाही. ही मनाची धारणा आहे. तसं पतिव्रता ही सरस्वती नामे शोभते. एवढं सगळं असताना, घरात ओत सगळं असताना, एखाद्या चरित्रामध्ये परंतु सगळं असलं की समजायचं काहीतरी आहे. एखाद्याचं रसभरीत वर्णन आपण करतो. राव दिसतात, दिसायला रुबाबदार, आपण सांगतो ना. जेव्हा एखाद्या मुलाचं आपण ओळख करून देतात ना, राव दिसतात, दिसायला रुबाबदार, स्वभाव पाणीदार, डोळे पाणीदार, नाक डोकदार, आणि एवढं सगळं वर्णन करता 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 मग कळतं राव थोडीशी घेतात, कुंडली वर्य एवढं सगळं वर्णन केल्यानंतर आतून सगळं पोखरला. त्याचं काय तसं एवढं सगळं सुंदर आयुष्य आहे, सगळं ओतप्रोत आहे, घरामध्ये श्रीमंती आहे, सुंदर बायको आहे, पण हे परियोग्य
सांगितलं प्रदोष व्रत कर, एकाने सांगितलं वडाचं व्रत कर. वडाचं व्रत हे तर नवऱ्यासाठी करावं लागते, पतिराजासाठी नाही. तू पण आपल्या मुलं प्राप्त होण्याकरता वडाला जाऊन फेऱ्या मार आणि वडाला साकडं घाल आणि नमस्कार कर. काय म्हण? वडा. त्या वडाकडे कोण म्हणायचं? वडापाव, वडापाव. पाव म्हणजे मुंबईचा नाही, अरे तो पावला पाहिजे म्हणून आपण म्हणतोय. असं आहे, काही अर्थ राहिला नाही. पण दयावती सावकार मात्र तिला पाठवून हात करून सांगायचे, अगं ठेविले अनंते तैसे की राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाढल्या वेग दुःखची केवळ भोगणे पडसंची दाढी. असं आहे, तू जर जास्ती उद्रेक करून घेतला त्याचा तुला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. त्रास करून घेऊ नको म्हणून सांगावं, तिचं समाधान करावं. पण ती देवासमोर हाय मोकळी रडायची होती. मला का असं ठेवलंय, माझी कुस का उजवली नाही. एक दिवसाचा प्रसंग, शेजारच्या रमाबाई निमंत्रण देण्याकरता घरी आल्या. सावकार पेढीवर गेले होते, सरस्वतीबाई घरी होत्या. सरस्वतीबाई, माझ्या अष्टवर्षात्मक मुलाची मौर्य आहे, उपनयन संस्कार आहे, परवा या बरं का म्हणून पत्रिका देऊन अक्षर घेऊन गेल्या. तिने अक्षर पत्रिका देवासमोर ठेवली सरस्वतीबाईंनी आणि देवाला हात करून नमस्कार केला. देवा, शेजारच्या पाजारच्या घरी निमंत्रण देऊन जातात आणि हे भाग्य मला लागणार नाही का? मला लागणार नाही का? घाय डोकून रडते. नाही बोंज, नाही बोंज लग्न जावळ ना. हे भाग्य मला लागणार नाही का? कुणा दयावती सावकारांनी यावं, तिला समजवावं, असे नाना प्रसंग गेले हो. असा एक प्रसंग आला की शेजारच्या सुशीलाताई, तिला दिवस दिले होते. ती घरी आल्यानंतर सरस्वती तिला म्हणते, बाई तुला जर मुलगा झाला ना तर त्या मुलाचं आणणं टोकणं काय सोनं नाणं तरोडा आणून सगळं पाय वेणं जे आहे ना ते मी करीन बरं का, मी करीन. तिलाही आनंद झाला. सावकारी बाई, हो 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 काही हरकत नाही. अगं मला काही नाही ना मूलबाळ म्हणून मी विचार केला तुझंच मूल आपलं मानावं आणि करावं. असं करता करता तिला दिवसामागे दिवस गेले. आणि तिला कोणताच सुंदरसा असा मुलगा झाला. 12वा दिवस प्राप्त झाला आणि 12वा दिवस प्राप्त झाल्याबरोबर हिने म्हटल्याप्रमाणे हिने सगळं त्या मुलाचं आणलं टोकडं ते मनगटे करदोडा सगळं सोन्या नाण्याचं सगळं अगदी व्यवस्थित सगळं केलं. गळ्यामध्ये गोप आहे, लॉकेट्स आहे, सगळं अगदी सगळं तयार करून त्या 12व्या दिवशी एका टंकामध्ये
पाण्यात घालणार आणि त्याला ते सगळं बाळ चढवणार. हे सगळं सुशीलीने आवाज दिला, अहो सरस्वतीबाई या इकडे पुढे. म्हणून तिच्या हाताने ते बाळ वगैरे सगळं घातलं आणि तिच्या हातामध्ये ते मूल दिलं. ते मूल दिल्याबरोबर आता ती त्या मुलाला पाळण्यामध्ये घालणार. एवढ्यामध्ये त्या सुशिलेची जी सासू होती ती कोपऱ्यात बसली होती. कोपऱ्यात म्हणजे इकडे नाही, कोपऱ्यात बसलेली होती आणि तिने आवाज दिला, अहो काय करताय हे? त्या वांडोटीच्या हातून बाळाला पाळण्यात घालता होय, खबरदार. असं म्हटल्याबरोबर एकदम शांतता पसरली आणि सरस्वतीबाईंनी ते बाळ सुशिलेच्या हातात घेऊन लग्नाचा पदर हातात घेतला, डोळे पुसत पुसत घराकडे गेली आणि देवासमोर जाऊन रडते, देवा काय रडते, माझ्या नशिबाचा आनंद नाही दिला, मला लोकांची टोपणी खावी लागतात आणि मी माझाच मुलगा म्हणून त्याला स्वीकारला होता ना, आणि त्या काकूंनी मला कसं म्हणावं म्हणून रडली देवापाशी. काय करा असे नाना प्रसंग तिला भोगायला स्त्रियांना फार त्रास होतो. एकदा एक मुलाला मारत 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 एक स्त्री त्यांच्या दारात मुलगा पळत आला आणि हातामध्ये काठी आहे, ती त्याच्या मागे धावते आहे, थांब तुला मारते, थांब तुला मारते. तो धावत धावत आला, सरस्वतीबाईंच्या जवळ आला, काकू काकू मला आई मारते बरं का, मला आई मारते. म्हणून सरस्वतीबाई त्याला घेतलं, काकू सोडा त्याला, त्याची आई म्हणते सोडा त्याला. का बरं? मेला, घरामध्ये मी सकाळी रांगोळ्या काढते, हा मेला जाऊन रांगोळी मिटवतो. सरस्वतीबाई तिच्याकडे पाहतच राहील, एवढ्या करता मारता होय, चल मी तुला दाखवते. म्हणून त्या तिचा हात धरला आणि संपूर्ण वाडा फिरवलं तिला. जुन्या काळाची घर ती. मागच्या अंगणात गेलं परसाकडे. हा शब्द परस, त्या घराला मागचा भाग परस. तिथे गेलं, तिथे रांगोळी दाखवली. मास घरात आली तिथली रांगोळी दाखवली, मधल्या घरात आली तिथली रांगोळी दाखवली, देवासमोर गेलो तिथली रांगोळी दाखवली, समोरच्या पडवीत आणलं तिथली रांगोळी दाखवली, अंगणामध्ये आलो तिथली रांगोळी, महाद्वाराची रांगोळी दाखवली. बघ माझ्या घरची रांगोळी मिटवायला आम्ही या घरी जन्माला यायचं आहे आणि तुझ्या घरी देवाने तुला जन्माला मूल दिलं, त्याला नुसत्या रांगोळी मिटवण्याकरता तू मारतीस, मारत मारत माझ्या घरी आणते, तुला लाज वाटत नाही? सावकारी बाईचा अधिकार होता, तुला लाज वाटत नाही? त्या बाईने सावकारी बाईला नमस्कार केला, ताई आता मी नाही मारणार. दोघे रडले, हो खूप रडले. देवाला जाऊन नमस्कार केला आणि देवालाही काय वाटलं कुणास माहीत, या सरस्वती बाईचा भाग्योदयाचा दिवस आला. एखाद्याचं भाग्य जर त्याचं साकडं जर खऱ्या अर्थाने असेल ना, न मागता परमेश्वरासमोर जर तो साकडं घालत असेल, न मागता म्हटलंय मी, आपण मागतो तो भाराभर. हो एक सत्यनारायण केला तर किती मागतो, आणि भटजीला दक्षिणा किती देतो, सारे विश्वाचं आयुष्य मागायचं, दक्षिणा किती द्यायची, असो हा विषय वेगळा. पण मागत असताना परमेश्वर विचार करतोय, याला द्यावं किती, या मागायला बसलाय तर खूप मागून ना, याला तसं स्वस्त दिसत आहे, जरा माझ्या जागेवर येऊन बस म्हणावं. तिचं भाग्य उदयास आलं, उदयास. त्या गावामध्ये, चंद्रगिरी गावामध्ये कान फाटे जोगी म्हणून मत्स्येंद्र नाथ आले. हातामध्ये किनरी सारखं वाद्य होतं आणि ते वाजवत वाजवत वाजवत
वाजवत आले हो. किनरिका नादकिया, किनरिका नादकिया, किनरिका नादकिया, किनरिका नादकिया, गोपी मनसे भरली हे किनरिका. किनरी वाजवत 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 आले हो. बरं होते कसे? डोक्यावर कोणी होती, त्यांना अग्नी पेटवण्याकरिता लाकडं लागायची आणि ते लाकडं लागण्याकरिता एक पदार्थ कोणी डोक्यावर. माते तटणी निराधार, माते तटणी निराधार, माते तटणी निराधार, माते तटणी निराधार. एको कोणी अवतार, एको कोणी अवतार, सच्चा सच्चा भावी हो, सच्चा सच्चा भावी हो. माते तटणी निराधार, माते तटणी, माते तटणी, माते तटणी. शैली शृंगी कंता झोळी खडावा स्मरणिका, झुंबाडा बांधलेला आहे, मस्तकावर गंध आहे, भगवी वस्त्र परिधान केली आहे, पायात खडावा आहे. कुंड पेटवायला मोळी लागते, लाकडं लागतात म्हणून ती आधार आहे आणि रस्त्याने हे चाललेले आहे. आणि आले कुठे हो? भिक्षा मागण्याकरता निघालेले मत्स्येंद्रनाथ. ज्या घरामध्ये संस्कारी वातावरण असेल त्या घरामध्ये यांनी जावं म्हणून एक दिंडी दरवाजा मोठा बघितला. दिंडी दरवाजा याचा अर्थ असा की हत्तीवर अंबारी ठेवल्यानंतर त्यात राजा बसून त्या अंबारी सकट त्या दरवाज्यातून जो जाणे येणं करतो त्याला दिंडी दरवाजा असं म्हणतात. असा भला मोठा दरवाजा बघितला. वाटून बघितल्यानंतर तुळशीचं मोठं वृंदावन दिसलं. त्याच्या समोर गोपल्ल काढली होती. सडा घातीला कणी गोमयाचा, पडे त्यावरी गालीच्या भोगऱ्याचा, गुणे नाद श्री रामावळीचा, असा सद्गुरू पावला घडला. त्या ठिकाणी हे सगळं सुंदर वातावरण संस्कृतीमय दिसल्याबरोबर मत्स्येंद्रनाथाने पुकारा केला. माई भिक्षाला अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. पुकारा झाल्याबरोबर आलक्ष मुखे अर्पिता, भिक्षा घे मुनी सरस्वती धावे. आवाज ऐकला आणि आपण सावकारीणबाई सरस्वतीबाई हातामध्ये जोंधळे घेऊन सुपामध्ये जोंधळे घेतले आणि ती जोंधळे त्यांना आता देण्याकरता ती दरवाजामध्ये आणली. ते मत्स्येंद्रनाथ होते. त्यांनी त्यांच्या वृत्तीकडे बघितलं. वा वा वा. आणि भिक्षा देत असताना तिच्या चेहऱ्याकडे बघावं. ब्राह्मणाला दक्षिणा देत असताना यजमानाच्या चेहऱ्याकडे बघावं. आम्ही बघतो, आम्हाला शंका आली त्याला तिथंच थांबवतो. जाऊ दे, तुझ्या मनात असेल तर दे, नाही तर पाणी टाकू की नाही, टाकू की नाही, टाकू की नाही, नको खुल्या अर्थाने टाक, नाही हे दक्षिणा तुझ्याकडे वापस जाईल. कुंडली देत असताना दिलखुलास असावा मनुष्य. दिलखुलास. एवढं सगळं ब्रह्मांडाचं विश्वामध्ये मी सगळा मसाला सांभाळतोय, ही कोणती गोष्ट
कमी पोत्री जायचं असं ठरवलं आणि त्यांची वाट पाहताय तेवढ्या
शाकूबाई, बकुबाई, मावशीबाई, साळूबाई, सुशीलाबाई, रमाबाई, नाना तऱ्हेचे सगळ्या महिला मंडळ त्या ठिकाणी उतरलं आणि एक एक जण कोणी 80 वर्षाचा आहे, कोणी 70 वर्षाचा आहे, कोणी 95 आहे, कोणी 60 आहे, अशा सगळ्या वयोमानाच्या त्या सगळ्या स्त्रिया त्या ठिकाणी उतरल्या आणि त्या ठिकाणी उतरल्यानंतर त्यांच्या दुपारच्या शिवप्याच्या गोष्टी सगळ्या सरस्वती, ए सरस्वती म्हटलं काय आम्ही सगळे आलोय गप्पा करायला, ये ना. ती पण आली. हो बसा बसा मावशीबाई, बसा बसा, साळूबाई बसा बसा बसा. सगळ्यांना अगदी त्या ठिकाणी बसवलं आणि का ग सरस्वती, लगेचच मावशीबाईने विषय काढला. काही गरज आहे का ग मावशी सरस्वतीबाई, आज तुझा चेहरा खूपच आनंदी दिसतो. हो हो, ती साळूबाई पण म्हणाली, अहो काय दिसते आज तिच्या चेहरा, किती तेज आहे, किती आनंदी दिसतोय. मग आता हिच्या पोटात राहावंच नाही, काहीच आहे, तिच्या पोटात राहावं नाही. मग झालंच तसं आहे, आज झालं काय. अगं अहो मावशीबाई, तुम्हाला सांगते, आज नाही का आपल्या दारावर मोठे जोगी महाराज आले होते आणि त्यांनी मला विभूती दिली. हो, त्यांनी सांगितलं ही देवासमोर ठेव आणि पतिराज आल्यानंतर त्यांच्या समोर तू ग्रहण कर, म्हणजे हिच्या योगे तुला सुंदरसा मुलगा होईल. बाई 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 बाई, काय हे सरस्वती, बुवाबाजीला कुठं थारा आहे का, हे असं ऐकावं लागतं का, तुला माहित नाही हे बुवा लोक असेच फसवतात. फसविती जोगी, फसविती जोगी, फसविती जोगी, जोगी जोगी, फसविती जोगी. ऐकावं. ह्या सगळ्या वयोवृद्ध स्त्रिया माझ्या घरी आल्यानंतर
मावशीबाईंनी आणती राग आणती जाऊन आणि ते माझ्याकडे खायला मेले जोगी अशी राग देतात कोणाला खायला, चल माझ्यासोबत. म्हणून घराच्या मागे गावातला खेळ कचरा टाकण्याकरता मोठा खड्डा होता. त्या ठिकाणी गाईचं शेण मलं मूत्र सगळं टाकायचे. त्या खड्ड्यामध्ये ती राख टाकून दिली आणि चल म्हटलं आता, आणि येऊन पुन्हा बसला. आता मला सांगा, ही राख टाकल्यानंतर आता पतिराजाला सांगण्याचं काही अर्थच नाही. आता सांगण्याचा अर्थ राहिला नाही. सरस्वती बाई आपल्या ठिकाणी चुपचाप बसल्या. हे मंडळ आपल्या घरी चाललं गेलं आणि ते दिवस कसे चालले. पाहता पाहता दिवसामागे दिवस आले. 12 वर्षानंतर 12 वर्षानंतर पुनरपी येईन मी तुझे ठाणी. चढत गेला का तिथे? म्हणजे आपण काय वचन दिलं आहे हे त्यांना आठवलं, हिच्या लक्षात नव्हतं. त्याप्रमाणे मत्स्येंद्रनाथ त्या चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये पुन्हा तिथे प्राप्त झाले. 12 वर्षानंतर पुन्हा आले हो. आणि पाहताय तिकडे तिकडे मी राख कोणाला दिली होती, मी राख कोणाला दिली होती. सरस्वती बाई म्हणून कोणी होते. त्यांचा वाडा तर हाच दिसतोय. हो, मारुतीचा पार समोरच आहे. पिंपळाचा महावृक्ष इथेच आहे. हाच वाडा असला पाहिजे, हाच वाडा असला पाहिजे. हो हो. म्हणून तिथून पुकारा केला, माईशा माईशा. आवाज दिल्याबरोबर ती सरस्वती पुन्हा भिक्षा घेऊन आली. कोराडे घेऊन हातामध्ये धावतच सुटली आणि दारामध्ये येऊन उभी राहिली. मत्स्येंद्रनाथ तिच्याकडे पाहत आहे. हीच ती माई आहे, हिलाच तर आपण राख दिली होती. माई, हा दयावती सावकारांचा वाडा ना? म्हटलं हो, हा दयावती सावकारांचा वाडा. मग तुमचं नाव सरस्वती असलं पाहिजे. सरस्वती असलं पाहिजे हे माझं नाव कसं काय सांगतात? सरस्वती असलं पाहिजे. माई, मला ओळखलं नाही तुम्ही? मला ओळखलं नाही? मी 12 वर्षा पहिले आलो होतो आपल्याला भिक्षा मागायला आणि तुम्हाला राख दिली होती असं म्हटल्या. त्या सरस्वतीबाईच्या डोळ्यामध्ये आसू आले हो. तिला घेरी यायला लागली. अरे बाप रे, खरंच तेजपुंज साधू म्हणावे, काहीतरी देण्याची वृत्ती असावी. अशाच माणसांनी पुन्हा माझी आठवण घेऊन या ठिकाणी आले, आठवण घेऊन आले. आणि ही मेली करंडी त्या मावशीबाईच्या नादी लागून ती राख उकिरड्यामध्ये टाकली. अरे 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 अरे, आज मला 12 वर्षांना मुलगा असता. ही गोष्ट सुद्धा मी यांना सांगितली नाही, गळ्यापतींना सांगितली नाही. अरे अरे अरे, किती करंटी म्हणून मनामध्ये आलं. ती धाड रडली आणि पडली हो खाली. महाराज म्हणतात, अरे 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 अरे, कमंडलूचं तीर्थ घेतलं, तिच्या अंगावर सिंचन केलं आणि ती जागी झाली. म्हटलं महाराज, मी चुकले. चुकले चुकले म्हणजे काय? म्हटलं तुम्ही दिलेली राख मी कोणाच्या तरी सांगण्यावरून उकिरड्यामध्ये टाकली. काय? मी दिलेली राख उकिरड्यामध्ये टाकली? माई, तुम्हाला पाहिजे नव्हती तर मला मागितली कशाला? मला मागितली कशाला? कोणाचं ऐकून मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पती समवेत ती खायला सांगितली होती. हे बाकीचे गोष्टी करायला सांगितलं होतं तुम्हाला, नाही ना? मग असं कसं? कुठे टाकली मला दाखवा.
प्रसिद्ध लोक आले आणि महाराज आता त्या खड्ड्याच्या भोवताल हातातल्या चिमट्याने गोल रेघ काढली अशी आणि तिथे आपल्या हातातलं वाद्य घेतलं. किनरी नावाचं वाद्य वाजवत फिरत आहे महाराज. किनरी का नादतीया नाद करत करत ते आले मात्र आणि सांगितलं दयापती सावकारांना या खड्ड्याला कान लावा. सरस्वती बाईला सुद्धा सांगितलं आपला कान लावा. आतून आवाज येत होता सोहम सोहम सोहम. त्यांना जाणीव करून दिली इथे कोणीतरी आहे, इथे कोणीतरी आहे. दोघे रडायला लागले हो. महाराजांच्या पायावर लोटांगण घालताय पण महाराज म्हणतात थांबा जरा आता या रेघेच्या आत येऊ नका. म्हणून आपल्या झोळीतून हात घालून पुन्हा विभूती काढली महाराजांनी. त्या विभूतीवर वाद मंत्र प्रेरित केला. मंत्रविद्या केवढी सामर्थ्यशाली होती त्या काळात. ती त्याच्यावर वाद मंत्र प्रेरित करून त्या खड्ड्यावर जशी टाकली ना तसा सोसाट्याचा वारा सुटला आणि धाड 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 तो कचरा आभाळात उडायला लागला. असा वाऱ्याने गोलगोल गोलगोल वरती जायला लागला. आणि मग काय विचारता सुंदर सुरेख गोमटी अशी सुंदर 12 वर्षाची तेजपुंज जिवंत चैतन्य मूर्ती अशी त्या खड्ड्यातून बाहेर आली. पाटासकट अशी बाहेर आली आणि महाराजांना महाराजांच्या समोर येऊन मध्येंद्रनाथाला नमस्कार करते. वा 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 बेटा, आतापर्यंत तू आतमध्ये होतास, तुला कोणी पोचलं रे 12 वर्षापर्यंत. काय महाराज तो बोलायला लागला. काय महाराज माझी सगळी व्यवस्था तुम्ही केली होती. माझ्यासाठी स्वर्गातली कामधेनू तुम्ही आणून ठेवली होती. ती मला दूध पुरवायची आणि त्या दुधाच्या भरोशावर या ठिकाणी माझा हा जीव वाढला. या ठिकाणी मी आहे, हा देह माझा या ठिकाणी वाढला. सरस्वती सारखी जाऊन पडायची. महाराज म्हणायची जाऊ नका, जरूर भस्मवा, तो तेजपुंज आहे. आता तुला गाईच्या दुधाने पोचलं ना, आता मी तुझं नामाभिधान ठेवतोय. नामाभिधान कामध्ये रक्षिला महाराजांच्या चरणी वंदन केलं. आता दयाळपती सावकार सरस्वतीबाई धाय होऊन रडताय. महाराजांचा अधिकार माहिती झाला. महाराज आता त्या गोरक्षाचा हात महाराजांनी धरलाय. गोरक्ष चलो आगे म्हणून त्याला आता घेऊन जात आहे. पण दयाळपती सावकार आणि सावकारी बाई सरस्वतीबाई मच्छेंद्रनाथाचे चरण काही सोडत नाही. महाराज आता अशी चूक कधी होणार नाही, अशी चूक कधी होणार नाही माझ्या हातून. म्हणून तिची पुन्हा दया आली मच्छेंद्रनाथाला. पुन्हा महाराजांनी आपल्या झोळीत हात घातला, विभूती काढली, त्याच्यावर पुन्हा दत्तमंत्र प्रेरित केला. पुन्हा त्या सावकारी बाईला सरस्वती बाईला ती विभूती दिली आणि तिला सांगितलं आता चूक करू नको, पती समवेत ती विभूती घे, तुला सुंदरसा पुत्र होईल. पुन्हा 12 वर्षांनी जो तुला पुत्र होईल ना त्या मुलाचं नाव गहिनी असं ठेव.
तेव्हा मी माझ्या कार्याकरता त्याला घेऊन जाईल. ते घरी मी नागपंथी करेन. ते नाग झाल्यानंतर ते निवृत्तीनाथाला अधिकारी करते. निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला अधिकारी करते. काय अधिकाऱ्याची अशी ही नागपंथी परंपरा पुढे चाले. म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षाचा हात धरला. बेटा गोरक्ष चलो आगे. आता कुठे गेले हे उद्याच्या कीर्तनामध्ये. Yeah.